कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका मने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आदित्रय जननी देवाच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, अनेक न करावा अभेर. या वारकरी संतांची या तुमची भेटी, करुणी कीर्तन अनुदिनी, माझ्या पुढ्या बोला, चित्त द्यावे गा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल. संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. प्रस्तुत प्राप्त पवित्र प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पवित्र गाथेतील आणि संतांचं महात्म्य सांगणारा, संतांची लक्षणं सांगणारा, संतांचा अवतार घेण्यामागचं कारण प्रतिपादन करणारा संतपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या अभंगातील पहिल्या चरणामध्ये आपल्यासाठी आपल्या जीवनात सर्वश्रेष्ठ कोण असतील तर मायबाप असतात, परंतु संत हे त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ, इतके श्रेष्ठ आहे की त्यांची कीर्ती आपल्याला गाता येत. त्यांचा अवतार घेण्यामागचं कारण आहे तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की संतांनी अवतार घेतल्यामुळं काय झालंय, वाढावया सुख भक्ती भाव धर्म. आपल्या जीवनात सुख भक्ती भाव धर्म वाढण्यासाठी ते आलेले आहे. कुळाचार नाम, नामाचं महत्व जो मोक्षाचा एकमेव मार्ग आहे तो सांगण्यासाठी संत आलेले आहेत. आणि शेवटच्या चरणात संतांचं जे गुण आहेत ते गुण, चंदनाचे जे गुण आहेत ते संतांच्या अंगी आहेत असं प्रतिपादन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केलेले आहे. आणि हेच आपण आजच्या या कीर्तन रूपी सेवेतून निरूपण करणार आहोत. विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, आज छत्रपती संभाजी नगर मध्ये या पावन भूमीत वैकुंठवासी बाबूरावजी, ज्यांना सगळे गुरुजी म्हणून ओळखतात, त्यांच्या नावानेच हा जो चौक आहे
या ठिकाणी त्यांच्याच 7व्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ या अखंड हरिनाम सप्ताहामधल्या आजच्या या सेवेकरिता आपण जमलेलो आहोत. या ठिकाणी हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाबूराव वाघ गुरुजी यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त आणि विशेष म्हणजे या सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायणही ठेवलेलं आहे. हे विशेष आहे कारण ज्ञानेश्वरीने सुरुवात मोक्षाचा जो मार्ग आहे तो आपल्याला प्रतिपादन केलेला आहे. आज या प्रसंगी माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायाने गुरुजींचे जे पुत्र आहेत त्यांनी गुरुजींचा जो वारसा गुरुजींनी घालून दिलेला आहे तो जसाच्या तसा पुढे कायम टिकावा म्हणून जो प्रयत्न केलेला आहे आणि जो यशस्वीरित्या सुरू आहे, सर्वप्रथम एक परमार्थी म्हणून प्रत्येकाने त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता त्यांच्या प्रयत्नाला ज्यांची साथ मिळते म्हणून हा यशस्वी कार्यक्रम होतोय ती सर्व ही दिग्गज जी मंडळी आहे. अच्युत महाराज आहेत, महाराजांचं काय परिचय? शिंगारे महाराज, काळे महाराज, सुरडकर गुरुजी, दैफळे महाराज, नामदेव महाराज, दुतोंडे महाराज, मोरे महाराज, गायकवाड महाराज, काळे महाराज आणि या सर्वांना साथ देणारे जे हार्मोनियम वादक आहेत शिवाजी महाराज आणि उत्तम अशी साथ आज जे आपण ज्या वातावरणामध्ये आहोत ते वातावरण तुमच्या सगळ्यांना जे उत्तम निर्माण करत आहेत ते म्हणजे मृदुंगाचार्य महाराज. अत्यंत छान असं वातावरण तयार झालेलं आहे. बघा असं म्हणतात जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा आणि आज पांडुरंगासोबत मला विश्वास आहे की गुरुजी सुद्धा आहे. कारण त्या 4 आंधळ्यांच्या गोष्टीमध्ये हत्ती कसा आहे हे ज्यावेळेस त्या आंधळ्यांना विचारलं, ज्याचा जसा स्पर्श हत्तीला झाला त्याने तसं प्रतिपादन. एकाने सांगितलं सुपासारखा आहे, एकाने सांगितलं खांबासारखा आहे. तसं आज माझ्या जीवनामध्ये गुरुजींच्या जीवनाचा जो स्पर्श माझ्या जीवनात झालेला आहे आज तेच प्रतिपादन मी करणार आहे. विठ्ठल आज कीर्तन म्हणजे कुठंतरी काहीतरी वाचून काहीतरी पाठ करून काहीतरी तुमच्या समोर सांगणं हा विषय नाहीच. आज केवळ अंतःकरण मोकळं करणं हा एवढाच विषय आहे. आज या सर्व दिग्गज मंडळींसोबत सर्व माझे गोत्र मिळाले पंढरी मी माझ्या माहेरी धन्य झालो असं म्हणण्याचा आजचा दिवस आहे. कारण ज्या प्रांगणामध्ये मी लहानाचा मोठा झालो, ज्या परिसरामध्ये आयुष्याची पहिली 25 वर्ष या सर्व वडीलधारी मंडळींसमोर आमची गेलेली आहेत आणि आज त्यांच्या समोर गुरुजींच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपण सगळे जमलेले. मातोश्री इथं आहेत, आमच्याही मातोश्री इथं आहेत, वडील आहेत, ताई आहे. त्याचबरोबर संदीप महाराज उत्तम सूत्रसंचालक आणि हरिभक्तपरायण संदीप महाराज धाकणे आहेत. त्याचबरोबर आमचे वर्गमित्र संदीप अहिरराव आहेत, जोजारे काका. आता नाव घ्यायचे तर सगळ्यांचेच घ्यावं लागतं. माझे वडील आहेत. त्याचबरोबर जाधव वकील साहेब आहेत. पठाडे काका मला दिसले आता, मला वाटतं मागे बसलेले. तर ही सर्व मंडळी बघा, प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही, परंतु ही सगळी मंडळी म्हणजे वडीलधारी मंडळी आहेत आणि या सगळ्यांच्या गोड साथीने आपण आजच्या या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया.
जीवनाच्या सुरुवातीला कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर त्याच्या मागे काही ना काहीतरी उद्देश असतो. मग सप्ताह का करायचा, करणाऱ्याने का करायचा, ऐकणाऱ्याने का ऐकायचा, कीर्तनकाराने कीर्तन का करायचं, याच्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी उद्देश असतो. तसा या कीर्तनाच्या, या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की परमार्थ कळावा आणि परमार्थात राहिल्याने काय साध्य होतं हे कळावं, म्हणून परमार्थ. बघा, या नरदेहामध्ये जन्म घेतल्यानंतर जसं तुम्ही सोनाराच्या दुकानात गेले, संदीप शेठच्या दुकानात गेले तुम्ही सोनाराचे, आणि संक्रांतीला गेले आणि संदीप शेठने काय केलं, ट्रे घेतला आणि 50 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम फक्त शुद्ध सोन्याच्या वड्या तुमच्या समोर ठेवल्या. आणि दुसऱ्या बाजूला त्यापेक्षा कमी वजनाचे सुंदर अलंकार ठेवले. मग मला तुम्ही सांगा, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, मग तुम्ही मला सांगा, तुम्ही सोन्याच्या वड्या ज्या जाड वजनाच्या आहेत, जास्त वजनाच्या आहेत, त्या घ्याल की त्यापेक्षा कमी वजनाचे पण सुंदर अलंकार घ्याल? काय घेणार? अलंकार. म्हणजे सोनं सगळं सारखं आहे, पण त्यातून जर अलंकार घडला तर त्याचं मोल आहे. तसं आपण देहाने सर्व सारखे आहोत, परंतु परमार्थात आल्यानंतर या देहामध्ये जर गुण निर्माण झाले आणि त्याने जर समाजाचं भलं करता आलं तर हा परमार्थ घडतो, आणि तो घडावा म्हणून अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. गुरुजी हेच म्हणतात, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, यादसाठी केला होता, शेवटी तादीचा गोडवावा, शेवटी तादीचा गोडवावा, आदानी जिंकले पावलो गावा, आदानी जिंकले पावलो गावा, छान महाराज, सुंदर. मग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळे एकाच प्रकारच्या देहाने आपण जन्म घेतलेला आहे, परंतु या देहात एकाच प्रकारच्या देहात जन्म घेऊनही 3 प्रकार पडतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. मग या 3 प्रकारापैकी जो परमार्थात शुद्ध होतो आणि त्याचा जो प्रकार निर्माण होतो तो प्रकार म्हणजे शुद्ध आणि परमार्थ. बऱ्याच वेळा काही वर्षश्राद्धांची कीर्तनं तर अशी असतात की ज्यांच्या बद्दल बोलायचंय त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं नसतंच काही ठिकाणी, परंतु काही ठिकाणं असे आहेत की जिथं 7 दिवस नाही 12 महिने बोललं तरी आपल्याला शब्द कमी पडतील, असेही लोक आहे. का? तुकाराम महाराज म्हणतात, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा तो. गुरुजींचं जीवन अगदी तसंच होतं. माझे वडील इथं बसलेले आहेत. ज्या परिस्थितीमधून आम्ही लहानाचे मोठे झालो, मी माझं सांगत नाहीये, मी गुरुजींचं सांगतोय. त्यावेळेस जी काही अडचण असेल, जो काही मदतीचा हात असेल, फक्त मला तर वाटायचं ते वाटत बघायचे की काय माहित नाही, की त्यांनी यावं मला काहीतरी म्हणावं. अगदी असं ते व्यक्तिमत्व होतं.
आमचे मोठे बंधू, आमच्या घराची जी चांगलं होण्याची सुरुवात आहे ती गुरुजींच्या हाताने आहे. आमच्या मोठ्या बंधूंना एकाच रात्रीतून गुरुजींनी सांगितलं असा असा विषय आहे, तुम्ही या. त्या दिवशीपासून त्यांची जॉईनिंग झाली. मी तुम्हाला आधीच सांगितलं, आज अभ्यास करून बोलायची गरजच नाही, आज फक्त व्यक्त व्हायचंय. आणि परमार्थ केला म्हणून व्यक्तिमत्व घडले, संतांचा सहवास लाभला म्हणून व्यक्तिमत्व घडले, हा परमार्थ. मग संसार आणि परमार्थ यांच्याबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर परमार्थ आणि संसार या परस्पर विरुद्ध दोन गोष्टी आहेत. कशावरून? संसारात आपण काय म्हणतो, काही नव्हतं त्याच्याकडं, त्याने शून्यातून विश्व निर्माण केलं. त्याने काय म्हणतो आपण? ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो. विषय काय चालू आहे? संसार आणि परमार्थ या विरुद्ध गोष्टी आहेत. कशावरून? कारण संसारात एखाद्या स्वतःबद्दल काय सांगतो किंवा दुसऱ्याबद्दल ज्याने खूप प्रगती केलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगितलं जातं? काही नव्हतं त्याच्याजवळ, पण त्याने शून्यातून विश्व निर्माण केलं. हा झाला संसार. संसारात शून्यातून निर्माण करावं लागतं. या विरुद्ध परमार्थ. परमार्थामध्ये जे आहे त्याबद्दलची आसक्ती सोडावी लागते, त्याला परमार्थ. संसाराच्या नावे घालून या शून्य केला धर्म पुण्य मोठा, हा विषय आहे. अजून संसार आणि परमार्थ विरुद्ध कसा? संसारामध्ये कृतीला महत्व आहे आणि परमार्थामध्ये भावनेला महत्व. कशावरून? आता समजा एखादा व्यक्ती आहे, त्याच्याकडे 2च शर्ट आहेत. बाबा 2च शर्ट आहेत. एक काल धुण्यात टाकला, आज घातलाय, पण घरातून निघतानाच मोठा तेलाचा किंवा कशाचा तरी डाग पडला. आता घालायला कपडे आहेत का? आपला विषय काय चालला? संसारात कृतीला महत्व आहे, हा विषय चालला. मग आता घालायला ड्रेस नाहीये. मग त्यांची पत्नी आली त्या व्यक्तीची, तिला वाटलं आता बाहेर कसे जातील. मग तिने काय सांगितलं, तुमच्याकडे आता 2ही शर्ट तुमचे खराब झाले ना, तुम्ही एक काम करा, माझी संक्रांतीची नवी साडी आहे, घालून जा बरं. शक्य आहे का? त्या स्त्रीची भावना योग्य आहे. भावना काय आहे? की विवस्त्र पतीने जाऊ नये, ही भावना आहे. पण संसारात भावनेपेक्षा कशाला महत्व आहे? कृतीला महत्व. मग परमार्थात भावनेला महत्व आहे. कशावरून? नाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी कुणाला पाजलं? गाढवाला पाजलं. रस्त्यावर पडलेल्या. इथं आपण आपला घरचा नैवेद्य दाखवल्याशिवाय लेकराला देत नाही. संसारामध्ये कृती महत्वाची आणि परमार्थात भावना महत्वाची. म्हणून परमार्थ करायचा आहे. विठ्ठल मग आता परमार्थ करायचा इथपर्यंत आपण आलो. परमार्थ करायचा कसा? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. पुन्हा एक विषय आला की परमार्थात तातडी महत्वाची आहे आणि संसारात तातडी करून उपयोग नाही. नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या. बघा, एका ठिकाणी काय सांगितलं? तातडी करा. आणि दुसऱ्या ठिकाणी काय सांगितलं? तातडी करून उपयोग नाही. हे विरुद्ध आहे परमार्थ आणि संसारात. म्हणजे संसारात तातडी करून उपयोग नाही, प्राप्त काळ घडी आल्याशिवाय काही होत नाही. आणि परमार्थात काय सांगितलं? तातडी करा. का तातडी करायची? कारण यापूर्वी जे झालं ते झालं. यापूर्वी झालं ते झालं. आता आपण आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह घेतोय, आज ते आयुष्यात जसं जगले त्यांच्यासारखं होण्यासाठी प्रयत्न करायचा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला गेलो गेलो
चंदनाने गोरी चंदनाने गोरी संतांनी सरिता केलो तैसा परी चंदनाने बोरी व्यापी. म्हणजे जर चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात, परमार्थिक माणसाच्या संपर्कात तुम्ही आले, तुमचंही कल्याण. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. आणि मग एकदा जे पुढे गेलेले आहेत, परमार्थाच्या वाटेवर गेलेले आहेत, त्या वाटेवर जर जायचं तर मग आपण काय करायचं? वंदू चरण रज सेऊ उष्टावळी पूर्वकर्मा होळी करोनिया. तुम्ही यापूर्वी काय करत होता त्याला महत्व नाही. एकदा विठ्ठल मग एकदा आपल्याला मार्ग कळला तर काय करायचंय? वंदू चरण रज सेवू उष्टावळी पूर्वकर्मा होळी करोनिया. यापूर्वी तुम्ही काय करत होतात हे अजिबात महत्वाचं नाही. परमार्थ काही महत्वाचं नाही. कशावर? जर मी तुम्हाला सांगितलं आपलं रामायण एका दरोडेखोराने लिहिलेलं आहे, तुम्ही काय म्हणता? ओ वकील साहेब, कशाला ते शिकलेले माणसं आणता बरोबर? काही सांगते ना आम्हाला. वाल्या कोळी एकही दिवस पाप केल्याशिवाय घरी येत नव्हता. संतांचा हात डोक्यावर पडला आणि हातून रामायण झालं. चल रामायण राम आदी, चल रामायण राम आदी, चल रामायण राम म्हणजे आपल्याला आता मार्ग दिसलाय. आणि हा मार्ग कुणी दाखवलेला? उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाड जगद्गुरु संतांनी दाखवलेला हा मार्ग आहे. आणि मग या मार्गावर आपल्याला जायचंय. या मार्गामध्ये आपल्याला संत भेट जाऊन गेले आधी, आधी मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, चालू जाता, चालू जाता, ते पंथ चालू जाता. पंथ चालू जाता, पंथ चालू जाता. अत्यंत योग्य असं प्रमाण दिलंय सुरवडकर महाराजांनी. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. काय सांगितलं? मार्ग जाऊन गेले आधी, दयानिधी संत ते. आणि यानुसारच मग हे जे संत आपल्याला मार्ग जाऊन गेलेले आहेत त्या संतांचा महिमा सांगितलाय अभंगाच्या पहिल्या. तुम्ही संत माया बाप कृपा
अभंगाच्या पहिल्या चरणात आलोय आणि इतका वेळ माझं लक्ष गेलं नव्हतं, परंतु सुंदर चालीने आणि गोड आवाजाने आपल्याकडे लक्ष वेधून घेतलं आणि अनावधानाने काही गोष्टी राहिलेल्या होत्या. रुक्मिणी महिला भजनी मंडळ रामनगर, बोरडीताई, गुडताई, काळेताई, भेरेताई, ताटेताई, त्याचबरोबर महारुद्र भजनी मंडळ प्रकाशनगरचे सर्व विद्यार्थी. बघा, परमार्थ हा शुद्ध आणि महान काय, कारण ज्या काळामध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता, गोकाया अक्षर मत नाही अधिकार, त्या काळात संतांनी वेदाचा तो अर्थ आम्हासीच खावा हेरानी व्हावा असं निक्षून सांगितलं, इतकं निक्षून सांगितलं. आणि ज्या काळात स्त्रीला केवळ चूल आणि मूल एवढाच विषय होता, त्या काळामध्ये डोईचा पदर आला खांद्यावरी म्हणणारे जनाबाई. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, खांद्यावरी गरजा पगारे दारी नवी, गरजा पगारे दारी नवी. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर खूप सुंदर महाराज. आणि त्या काळामध्ये बघा, ज्यावेळेस ताटी लावून ज्ञानेश्वर माऊली आत बसले, त्यावेळेस संतांची व्याख्या करणाऱ्या पहिल्या मुक्ताबाई. जगी संत संत कोठी दाना जगी, 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 संत कोठी दाना जगी. त्याच्या पुढची ओळ बारकाईने ऐका सांगतो. संतांची व्याख्या सांगितली. कोण आहेत संत? इह परलोकी सुखी आणि शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. फक्त ज्ञान नाही म्हटलेलं आहे, फक्त ज्ञान नाही, शुद्ध ज्ञान हे महत्वाचं आहे. तर हा विषय मी यासाठी हे करत होतो की जे प्रमाण ताईंनी म्हटलेलं आहे ते प्रमाण सुंदर आणि गोड होतं. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाक. पण इथं काय आहे, चांगल्यापणाची स्पर्धा सुरू आहे. मला एवढं वाक्य म्हणण्यासाठी 2 प्रमाण काळे महाराज आले, तेही सुंदर होते.
खूप छान असं वातावरण तयार झालेलं आहे. समोर आमचे जोशी सर आहेत, आमचे वर्गमित्र आहेत, वाघ साहेब, त्याचबरोबर खर्चे काका दिसत आहेत मला, खर्चे काका. तर सुंदर असं वातावरण आहे. तर आपण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आहे. खूप बारकाईने ऐका. काय अभंगाचं पहिलं चरण? तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही हा शब्द वापरलाय. तुम्हीच म्हणजे कुंभमेळ्यामध्ये सगळेच्या सगळे जे आंघोळीला पळाले ते सगळे संत आहे का? आहेत का? नाही. का? कारण केवळ वेशाला महत्व दिलेलं नाही. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. तुकाराम महाराज म्हणतात, अरे केवळ भगवं घातलं म्हणून जर एखाद्याला संत म्हणत असाल तर भगवा झाला नामे गेला कामे त्याला म्हणून वकील साहेब, तुम्हाला एकच बाजू धरता येते, बरोबर? जर एखादं प्रकरण आलं तर एकच बाजू धरता येते. संतांचं तसं नाहीये. संतांनी दोन्ही बाजू सांगितली. एकीकडं जर वस्त्राबद्दल सांगितलंय तर त्याच वेळेस लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही असं कसं म्हणता? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, वेशा नाही बोल अवगुण दूषिले. ज्यावेळेस वेशाला नाव ठेवलं, वेशापेक्षा अंगीचे गुण महत्वाचे आहेत, हे तुकाराम महाराजांनी. हे संत आहे. मग तुम्ही म्हणजे नेमकं कोण? जर मला या 3 जणातून एखाद्याला आवाज द्यायचा असेल, किंवा हे 3 जण आहेत त्यांच्यापैकी एकाला बोलायचंय, तर मला त्यांच्याकडे निर्देश करून सांगावं लागेल, तुम्ही चष्मा ते शर्टला लावलेले तुम्ही. म्हणजे तुम्ही हा शब्द का वापरलाय? नेमकेपणाचा उल्लेख करायचा आहे. संत नेमकं कोण? तुम्ही संत. मग संत कोण? शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. शुद्ध ज्ञान हा विषय महत्वाचा आहे. केवळ वेश परिधान केलेला आहे त्यांना तुम्ही संत म्हणू शकत नाही. ज्यांनी दुसऱ्यांसाठी परोपकारासाठी जीवन व्यतीत केलेले ते संत आहेत. मग आज गुरुजींच्या पुण्यस्मरणानिमित्त संत प्रकरणातील अभंग निवडण्याचं कारण, तुम्ही संत, तुमचं कार्य तुम्हाला संतत्वाकडे नेत. आणि संतच नाही तर मनुष्याला देवत्व प्राप्त करण्याची संधी आहे. कोण सांगतं? नाथ महाराज सांगतात, बारकाईने ऐका. नर देह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. काय भाषा आहे? हे आपल्याला सांगितलंय. या नरदेहामध्ये ही शक्ती आहे की तुम्ही संतच नाही देवत्व प्राप्त करू शकता. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने महाराज म्हणजे एवढी क्षमता या देहामध्ये आहे. तुकाराम महाराजांनी काय केलं?
तुकाराम महाराजांना ज्ञानाचा साक्षात्कार झाला. वेळेअभावी विस्तृत सांगत नाही. कशावरून ज्ञानाचा साक्षात्कार झाला? काय म्हटले तुकाराम महाराज? 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठू भेटला निराकार. विठू भेटलाय पण कसा? निराकार. मग त्यांना भेटलं कोण? त्यांना ज्ञानाचा साक्षात्कार. कशावरून? आपल्याकडे जे आहे ते आपल्या आचरणातून कळतं. संदीप जर सोन्याचा व्यापारी आहे तर ज्याची त्याला ऍडव्हर्टाईज करायची आहे त्या अंगठ्या हातात घालून घेतो. म्हणजे आपल्या जवळ जे आहे ते आपल्या आचरणातून कळतं. दाखणे सरांना लॉटरी लागली 50 लाखाची. मागे सांगितलं होतं आदर्श. कसं कळतं? लगेच बदलतो. 2 अंक येणार, 1 चैन येणार. सांगायची गरज आहे का? नाही. म्हणजे आपल्या जवळ जे आहे ते आपल्या आचरणातून दुसऱ्यांना कळतं. बरोबर? तसं तुकाराम महाराजांना साक्षात्कार ज्ञानाचा झाला. कशावरून? तिथून आल्यावर पहिली कृती केली, बंधूला सांगितलं जा आणि कर्ज खताच्या वया घेऊन ये. कशासाठी? इंद्रायणीत बुडवायच्या. का? माझ्या या कृतीमुळे जर कुणाच्या चेहऱ्यावरचं दुःख जाऊन सुख येणार असेल तर तेच पुण्य आहे. पुण्य परोपकार, पापते परपीडा, हेच हे संत आहे. तुम्ही संत. आणि हे संत माय आणि बाप यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. कशावर? आजी तुम्ही मला सांगा आता, आईपेक्षा संत श्रेष्ठ कसे? आता आई, तुम्ही तुमचा नातू गुणात खेळतो, तुम्ही घरात बसलेले आहे, तुम्ही त्याला एकदा आवाज दिला तो आला नाही, 2दा आवाज दिला आला नाही, 3ऱ्या वेळेस काय करणार? काय करणार? ओढून आणणार. आता ओढून आणलं, तुम्ही घरात बसल्या, त्याच ठिकाणी दुसऱ्या गल्लीत पोरगा आलं, आता काय करणार? एकदा सांगणार, ए यार जाय ना, मर ना घरी. 2दा सांगू आणि नाही ऐकलं तर आपल्या घराचं दार. म्हणजे आपण आई होतो पण कुणाची? पोटच्या लेकराची. संतांचं तसं नाही. संतांनी गाथा लिहून ठेवली, ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. कशासाठी? आपल्या उद्धारासाठी. हे संत आहे. तुम्ही संत माय बाप. बाप बापापेक्षा संत श्रेष्ठ आहे. कशावर? वडील काय करतात? फार फार तर एक जन्म किंवा 2 पिढ्यांना पुरेल इतकं करून ठेवतात. पण संतांचं तसं येणाऱ्या अनंत पिढ्यांपर्यंत पुरेल इतकी ज्ञानेश्वरी आणि गाथेमधली समृद्धी तुमच्या समोर आणून ठेवली. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि संत कृपावंत आहेत. मग कृपा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? कृपा म्हणजे माझ्या शेजाऱ्याचंही भलं व्हावं असं वाटलं आणि भलं झाल्यावर मनातून आनंद होणं म्हणजे कृपा. केवळ बोलण्यापुरतं नाही. बघा, आपण लोकांसमोर खोटं बोलू शकतो, आपल्या मनाला आपण खोटं बोलू शकतो. खरंच शेजाऱ्याचं दुकान 2 मजली व्हावं का वाटतं का? वाटतं. पण त्याच वेळेस माझं 3 मजली झालं तर 2 मजली त्याचं झालेलं चांगलं. कृपावंत शब्द आहे. संत हे कृपावंत आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि अशा या संतांची कीर्ती काय? मी पतित. पतित म्हणजे पापी स्वतःला म्हटलेलं आहे. कमीपणा घेतलाय तुकाराम महाराजांनी. आणि मी सुरुवातीला सांगितलं, संसार आणि परमार्थ हा उलटा आहे. संसारामध्ये मोठेपणाला महत्व आहे. पॉम्प्लेटवर नाव मोठं आलं तर पहिल्याच दिवशी, आणि नाव छोटं आलं तर 2 फोन केल्यानंतर 3ऱ्या 4थ्या दिवशी. संसार आणि परमार्थ. परमार्थात तसं नाही. परमार्थात लहानपणाला महत्व आहे. लहानपणाते गा देवा, लहानपणाते गा देवा, लहानपणाते गा देवा, लहानपणाते गा देवा, साखरेचा साखरेचा
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरिता परी आवरेना. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप सुंदर महाराज काय सांगितलंय. काय आम्ही पतित कीर्तिवान. अशा संतांची कीर्ती मला सुद्धा सांगता येणार नाही. बघा कोण कुणाचं किंमत सांगू शकतं. शुद्ध सोन्याचं ज्याचं दुकान आहे आपल्याकडची सोन्याच्या वस्तूची किंमत तो सांगेल का ज्याचं दुकान बेंटेक्सचं आहे तो सांगेल. कोण सांगेल. ज्याचं शुद्ध सोन्याचं दुकान आहे बेंटेक्स वाला सांगू शकत नाही. तसं संतांची महती फक्त संतांनी सांगावी. तुमच्या आमच्या सारख्या पतित तुकाराम महाराज तर स्वतःला पतित शब्द वापरतात. काय आम्ही पतित कीर्तिवान. आणि मग जर कीर्ती त्यांची जर तोंडाने गायचीच नाहीये मग त्यांची कीर्ती होती कशी. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. चांगली गोष्ट जर असेल आज तुकाराम महाराज विश्वात आहेत आणि आम्ही फेसबुकवर रोज व्हिडिओ टाकून आपल्या कॉलनीत नाही येत अजून. कीर्तिमुख त्याचे बघा. म्हणजे पहिल्या चरणामध्ये संतांचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे आणि त्यांच्या अवतार घेण्यामागचं कारण अभंगाच्या दुसऱ्या. अवतार तुला अवतार तुला अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपण आहोत. खूप छान महाराज. महाराजांसाठी एकदा टाळ्या. या ठिकाणी अशोक सेठ खंडेराव उद्योजक आहेत. ते सुद्धा या ठिकाणी आहेत. मोठे अप्पा आहेत. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपण आलेलो आहोत. काय अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडची. म्हणजे संतांनी जो अवतार घेतलाय त्याला कारण आहे. प्रत्येक गोष्टीला कारण असतं आणि हे कारण गीतेत सांगितलेलं आहे. काय सांगितलं गीतेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य. पुढे काय. तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. म्हणजे ज्या ज्या काळात धर्माला ग्लानी येईल संतांना त्रास होईल त्या प्रत्येक काळात मी जन्म घेईल असं कोण म्हटलेलं आहे. देवाने सांगितलेलं आहे. मग कसं
12व्या शतकामध्ये ज्यावेळेस सामान्यांना देवाचं देवदेव करण्याचा आणि देवाचं नाव घेण्याचा अधिकार नव्हता, त्यावेळेस वारकरी संप्रदायाचा जन्म. सर्वप्रथम संत नामदेव महाराज, त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली, त्याच काळात संत नरहरी महाराज, त्यानंतर संत कबीर महाराज, संत एकनाथ महाराज, मुक्ताबाई, सर्व चारही भावंड, त्यानंतर एकनाथ महाराजांच्या नंतर तुकाराम महाराज, या सर्व संत मांदियाळेंनी अवतार घेऊन हा देव तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये होतो. देव म्हणजे नेमकं काय हे सांगितलेलं आहे बघा. देवदेव करायचंय म्हणजे काय, एक चरण सांगतो, बारकाईने ऐका. जर तुम्हाला वारी करता आली नाही हरकत नाही, पण तुमच्या अंतःकरणामध्ये जर नामस्मरण सुरू असेल तर वारीला जावंच असं काही नाही. कोण सांगतंय? तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात? शरीर ते करी शरीराचे धर्म, नको देऊ वर्म चुको मना. म्हणजे आपल्याला संसारात राहून परमार्थ करायचा आहे, म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी करायच्या आहेत. शक्य आहे का? आहे. सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मी ठेवावे, ताकामध्ये लोणी राहे, त्याची भेळणी कदा न होय. तुका म्हणे त्याच परी सुखी असावे संसार. म्हणजे शरीराचं काम आणि मनाचं काम वेगळं आहे. संसार करणं हे शरीराचं काम आहे, बारकाईने ऐका. संसारात राहणं हे शरीराचं काम आहे, पण त्याच वेळेस मनाने परमात्माचं चिंतन करणं हे मनाचं काम आहे. हे सांगण्यासाठी संतांचा अवतार झाला. अवतार तुम्हा धराया कारण. मग हा अवतार झाला, संतांनी त्यांचं अवतार कार्य पूर्ण केलं. आपल्या समोर मनुष्य देह ऐसा निध, साधिले ते साधे सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. या मनुष्य देहामध्ये येऊन कर्म करून संतत्वापर्यंत गेले. हेच सांगण्यासाठी, हाच आदर्श घालण्यासाठी त्यांचा अवतार झाला. आणि हा अवतार अजून कशासाठी आहे? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत आलेले. जड शब्द आलेला आहे. जड शब्दाचा अर्थ सांगतो, बारकाईने ऐका. तुम्ही गाडी चालवत आहे, रस्त्याने गाडी चालवताना एखादा मुलगा तुमच्या गाडीच्या वाटेत आला, काय करतो आपण? हॉर्न वाजवतो. आणि हॉर्न वाजवल्यावर मुलगा असेल, मुलगी असेल, मनुष्य असेल, काय होतं? तो बाजूला सरकतो, बरोबर? आता त्याच ठिकाणी मोठा दगड आहे आणि तुम्ही 1 तासापासून हॉर्न वाजवताय. उपयोग आहे? उपयोग आहे. म्हणजे दगड आपलं ऐकत नाही. बाबा, दगड आपलं ऐकत, आजी दगड आपलं ऐकत. किती सांगितलं बाबा व्यसन करू नको, पण दगड आपलं ऐकत. मग याच दगडांचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे. मग जर तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला संगतही तशीच ठेवावी लागेल. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची या. म्हणजे मला अशाच लोकांचा संग दे ज्यांच्या अंतःकरणामध्ये ओलावा आहे, आपल्याबद्दल माया आहे, प्रेम आहे, आपलं चांगलं व्हावं असं ज्यांना वाटतं त्यांचीच संगत मला. बैसता संताचे आले
कलवाले कमळापती कलवाले कमळापती पती कलवाले कमळापती आपली कोणी तनवते राम आपली कोणी तनवते आपली कोणी तनवते आपली कोणी तनवते हरी निश्चयात ते दृढ झाला निश्चयात ते हरी दृढ झाला 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 कैसता संताचे संगती कैसता संताचे चित्ती दृढ झाला चित्ती दृढ झाला कैसता संताचे संगती कैसता संताचे म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये आपण बघितलं त्यांचा अवतार आपला उद्धार करण्यासाठी आहे. आणि आपला उद्धार कधी होईल, काय आपल्या जीवनात वाढलं तर आपला उद्धार होईल. अभंगात वाढवया सुख भक्ती भाव भक्ती भाव भक्ती भाव वाढावया सुख भक्ती भाव वाढावया सुख भक्ती वाढावया भक्ती भाव वाढावया सुख भक्ती महाराज. अभंगाच्या तिसऱ्या चरणात आपण आलो. मग संतांनी अवतार घेतला कशासाठी, आपला उद्धार करण्यासाठी. आणि आपल्या जीवनामध्ये वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख वाढलं पाहिजे. माझा सुख म्हणजे काय सांगू. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुलाला नोकरी लागावी म्हणून तो पहिलीत असतानापासून गाव सोडलं, शेती सोडली. कशासाठी, मोठा होऊन नोकरी लावायची. मग झालं 15-20 वर्ष झाले, शिक्षण झालं आणि तो दिवस उजाडला, त्याला नोकरी लागली. आता तुम्हाला आनंद झाला. त्या आनंदासाठी किती वर्षापासून काम चालू आहे, 20 वर्षापासून काम चालू, 15-20 वर्षापासून. आता नोकरीला लागला, मग आता दुःखच नाही असं झालंय का. फक्त 10 मिनिटांनी कळतं तो दुसऱ्या राज्यात लागलेला. किती वेळ टिकला आनंद. आता डोळ्यात एकच सून आणायची. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, गावाला जीव घातला, इतका आनंद झाला. सून आली, किती दिवस आनंद टिकला. मग संसारातलं सुख म्हणजे सुख आहे का, बारकाईने आहे. तुमच्या वडिलांनी
एका लहान मुलाच्या वडिलांनी त्या लहान मुलाच्या हातात खोटी नोट दिली आणि ती नोट हातात पडल्याबरोबर मुलगा उड्या मारायला लागला. का? कारण ती नोट खोटी आहे याचं ज्ञानच नाही. ज्ञान नसल्यामुळे त्यालाच खरं मानलं. मग त्याला आनंद झाला. मग त्याला जितका आनंद झाला तितका त्याच्या वडिलांना होईल का? कारण ती नोट खोटी आहे याचं ज्ञान आहे. तस संसारातल्या सुख नाहीच याचं ज्ञान संतांना आहे. ते ज्ञान आपल्याला नाही म्हणून नवीन गाडी आल्याचे आपण पेढे वाटतो. शाश्वत सुख नाही. परम सुख संसारात नाही. अंतरीची ज्योती उजाळली दीप्ती मूळची जी होती आच्छादिली तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमे शिकाये देऊ सुखा. अंतःकरणामध्ये ज्ञान प्राप्त झाल्यानंतर इथला घट ज्यावेळेस उजळतो आणि त्यावेळेस जो आनंद होतो तो आनंद ब्रह्मांडात समावत नाही आणि त्या आनंदाला उपमा सुद्धा देता येत नाही आणि तो आनंद संसारात नाहीये, परमार्थात आहे. सुख नाही गोटे आदिया संसारा. सुख नाही गोटे 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 आदिया संसारा. सुख नाही गोटे आदिया संसारा. सुख नाही गोटे आदिया संसारा. माया हव भरी होऊ नका. 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 दुख बांधवरी आहे हा संसार. दुःख बांधवरी आहे हा संसार. आहे हा संसार. दुःख बांधवरी आहे हा संसार. वकील साहेब, आता पुढच्या वेळेस अशी विनंती आहे, ही गुणीजन जर मंडळी असतील तर 8 ते 10 नाही 8 ते 11 ठेवावं लागतं. एकदा महाराजांसाठी जोरदार काय गोडवा आहे आणि काय प्रमाण आहे, सुंदर आहे. वा. मग आपल्या जीवनामध्ये परम सुख वाढवण्यासाठी संतांचा अवतार. नेमकं सुख काय हे सांगण्यासाठी अवतार. वाढावया सुख भक्ती. आता भक्ती, खरी भक्ती कुणी केली? प्रभू श्रीरामचंद्रांची मंदिरं जास्त आहेत का बजरंगबलींची? हनुमानजी बजरंगबली यांची का? भक्ती. कारण त्यांच्या इतक्या मोठा भक्त दुसरा नाही. रावणाचा वध करून आले, सीतामातेने हार दिला, प्रत्येक मणी फोडून पाहिला. का? कारण हिऱ्या मोत्यात राम नाही. परत सांगतो, हिऱ्या मोत्यात राम नाही, सोन्यात राम नाही. मुद्दाम सांगतोय, पैशात राम नाही. काय केलं हनुमानजीने? फोडून टाकले. मग राम कुठे आहे? छातीत. त्याची राम भक्ती त्याची काया. बालपणी गेला तू सूर्याला धरा. बालपणी गेला बालपणी गेला तू सूर्याला धरा. बालपणी गेला तू सूर्याला धरा. ये खालून आपली छाती दावी देवी भगवान. ये कमुखाने बोला
मध्ये काय पाहिजे? काहीच नाही, हेच पाहिजे फक्त. का करायचं? माझ्यासारख्याने कीर्तन काय करायचं? हा आनंद पैसे देऊन कुठे मिळणार? महाराजांसाठी एकदा जोर करताय. वा. मग भक्ती केली, मग अंतःकरणामध्ये राम आहे. आज प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर झालंय. सगळ्यांनी मोठ्याने जय श्रीराम म्हणणं इथपर्यंत योग्य आहे. दिवाळी झाली, 1 दिवस झाली, 2 दिवस झाले, पण त्यानंतर काय? त्यानंतर हे प्रभू श्रीरामचंद्रांसारखं आचरण जर आपल्याला करता आलं तर खऱ्या अर्थाने आपण जी 2 दिवस दिवाळी केली त्याला काय आचरण आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं? ज्या वेळेस राज्याभिषेक व्हायचा होता, वडिलांचं दर्शन घ्यायला गेले, त्यावेळेस औट गटकेवर राज्याभिषेक होता. दर्शन घेतलं, वडिलांनी सांगितलं राज्याभिषेक नाहीच, उलट वनवास आहे. चेहऱ्यावरचं जे हास्य आधी होतं तेच हास्य पुढे राहील. ही स्थित प्रज्ञता परमार्थातूनच येते. वाढावया सुख भक्ती भाव. भाव जर तुम्हाला कळून घ्यायचा असेल तर केवळ एकलव्याचं चरित्र. ज्या वेळेस द्रोणाचार्यांनी विद्या देण्यासाठी नकार दिला, शिष्य बनून घ्यायला नकार दिला, अंतःकरणामध्ये भाव इतका श्रेष्ठ होता की मातीपासून, दगडापासून द्रोणाचार्यांची मूर्ती केली आणि कला आत्मसात. काय म्हणतात तुकाराम महाराज? भाव धरी तया तारील पाषाण, दुर्जना सज्जन काय कर. अंतःकरणामध्ये जर भाव असेल तर दगडातला देव सुद्धा पावतो, जसा एकलव्याला पावला. पण जर अंतःकरण शुद्ध नसेल तर खऱ्या खुऱ्या संतांच्या सहवासात आले तरी उद्धार होणार नाही. वाढावया सुख भक्ती भाव धर्म. तुकाराम महाराजांनी धर्म काय सांगितलं? आपली निर्धारित वेळ संपत आलेली आहे. मोजक्या 5 ते 7 मिनिटांमध्ये पूर्ण अभंगाला न्याय देऊ. थोडस आटोपतो घेतो. धर्म काय सांगितलाय तुकाराम महाराजांनी? धर्म काय सांगितलाय बारकाईने ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, क्षुदेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून. म्हणजे तुमच्या दारात जर एखादा भुकेलेला आलेला असेल तर त्याची जात बघू नका, धर्म बघू नका, काळा आहे का गोरा बघू नका, काहीच पाहू नका, फक्त त्याच्या पोटाला अन्न द्या. काय बघायचंय का? त्याच अभंगात 3ऱ्या चरणात जगद्गुरु सांगतात, द्रव्य आणि कन्या तेथे कुळधर्म शोधण्या. पण तुम्हाला तुमच्या घरातली मुलगी जर एखाद्या घरात द्यायची असेल किंवा तुमचे पैसे जर एखाद्याला द्यायचे असतील, त्यावेळेस मात्र ज्यांना ते द्यायचंय त्यांचं पूर्ण कुळ शोधल्याशिवाय देऊ नका. एकदा काय सांगितलं? काहीच पाहू नका. आणि एकदा काय सांगितलं? पाहिल्याशिवाय देऊ नका. धर्म आहे वर्मा अंगी, कळले पाहिजे प्रसंगी. कोणत्या प्रसंगात कसं वागायचं हे कळणं म्हणजे धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तनात फक्त कृती आणि भावना हे 2 शब्द जरी कळाले, संसारातली कृती आणि परमार्थातली भावना, तरी खऱ्या अर्थाने कीर्तन झालं असं म्हणतात. धर्म म्हणजे कोणीतरी लिहून ठेवलेलं जसंच्या तसं घेणं म्हणजे धर्म नाहीये. कोण म्हणतं? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात 2ऱ्या अध्यायामध्ये. काय सांगितलंय? जरी वेदे बहुत बोलिले, विशेष भेद सुचिले, तरी आपण गीत आपले तेची घेत. म्हणजे वेदाने जरी सांगितलेलं असेल पण त्यातून जर तुम्हाला तुमचं कल्याण करणारं मिळत असेल तरच घ्या असं माऊली सांगतायत. अजून काय सांगतात? ज्ञानीय जे होती ते वेदार्थाते विवृती आणि अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. म्हणजे इथं उभा राहून स्वतःला ज्ञानी म्हणणारे तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला काहीही सांगतील, पण त्यातून काय घ्या? जे अपेक्षित आहे, जे शाश्वत आहे. आणि शाश्वत कधी कळेल?
जर आपला अभ्यास झाला तर. म्हणून गाथा पारायण करताना, ज्ञानेश्वरी पारायण करताना त्याचा अर्थ लक्षात घेऊन जर केलं तर अजून फायदा. विठ्ठल विठ्ठल. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आणि अजून काय वाढवतात संत आपल्या जीवनात? जो कुळाचार आहे. तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्यांच्या आधीचा इतिहास आहे, विश्वंभर बाबांपासून. म्हणजे हे जे कुळ आहे संतांचं, त्या कुळामध्ये एकच काम आहे, विठ्ठलाचं नाव. आणि हे नामस्मरण का करायचं आहे? मुखी नाम हाती मोक्ष. जर तुम्हाला कळलं की मुखी नाम असल्यावर हाती मोक्ष कसा, तर खरा परमार्थ झाला असं म्हणतो. फार काही नाही. ऐका, आता महत्वाचा विषय हा. आपण मोक्ष म्हणतो की नाही? मोक्षासाठी परमार्थ करायचा. मग मोक्ष कुठे आहे? फार काही नाही. ऐका, नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणोनी निराळे द्यावे हाती. म्हणजे देवाजवळ मोक्ष म्हणजे गठुडा नाहीये की तुम्ही 4 तास मंदिरासमोर बसले की देव प्रसन्न होईल आणि म्हणाल घ्या मोक्ष. मोक्ष काय आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलंय, इंद्रियाचा जय साधुनिया मन निर्विषय कारण असे ते. आपल्या मनाने आपल्या इंद्रियांवर संयम ठेवणे म्हणजे मोक्ष. आता मोक्ष कळाला ना? आपल्या मनाने आपल्या इंद्रियांवर संयम ठेवणे म्हणजे मोक्ष. आणि हा मोक्ष मिळवण्याची 2च साधन आहे, परद्रव्य पर नारी हाची धरी विटाळ. साधने जरी हीच दोन्ही, जरी कोणी साधे, हीच 2 साधन. परद्रव्य आणि पर नारी यांचा जर विटाळ धरला तर तोच मोक्ष. यापेक्षा वेगळा मोक्ष नाही. आणि नामस्मरणामध्ये आपल्या मनावर संयम ठेवण्याचा मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. म्हणून मुखी नाम हाती मोक्ष आहे. आणि हेच कुळाचार जे नाम घेण्यात आहे हे संत वाढवतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे गुण
la la
वातावरण तयार झाले या ठिकाणी. या चौथ्या चरणामध्ये प्रवेश करताना सगळ्यांनी एकदा हात वर करा. आपण परमात्मा पांडुरंगाचं भजन करूया. विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल
यानंतर अभंगाच्या शेवटच्या चरणात काय सांगितलंय जगद्गुरूंनी, अगदी थोडक्यात सांगतो, त्याचा अर्थ लक्षात घ्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं आई वडिलांपेक्षाही संत श्रेष्ठ आहे. दुसऱ्या चरणात सांगितलं त्यांच्या अवतार घेण्याचं कारण आहे आपला उद्धार करण्यासाठी. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की आपल्या जीवनामध्ये सुख, भक्ती, भाव, धर्म आणि नामाचं महत्व वाढवण्यासाठी संत येतात. आणि चौथ्या चरणात सांगितलंय तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदनाच्या अंगी जे गुण आहेत ते संतांमध्ये. काय गुण आहेत? पहिला गुण, न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळा हा करून. ज्या ठिकाणी चंदन आहे त्या चंदनाला अनाउन्सिंग, घोषणा करावी लागत नाही की आता माझा सुगंध सुटणार आहे. म्हणजे जिथं चंदन आहे तिथं सुगंध असणारच. बारकाईने ऐका. आपण ज्यांच्या पुण्य स्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्या अंगी सुद्धा असे गुण होते का? प्रत्येकाने विचार करा. जर ते एखाद्या बैठकीत असतील त्यावेळेस सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर ज्यावेळेस गुरुजी बोलायचे त्यावेळेस कोणीतरी विशेष बोलतं याची जाणीव. वेगळं सांगायची गरज नव्हती. ज्ञान आहे अंतरीच. हा एक गुण आहे. दुसरा गुण काय चंदनाच्या अंगी? चंदनाचे हात पाय ही चंदन. म्हणजे चंदन खालून उघडलं काय, मधून उघडलं काय किंवा वरून उघडलं काय, सगळीकडून चंदन सारखंच. असे काही व्यक्ती होऊन जातात त्यांचं आचरण सर्वांशी सारखं असतं. तुमच्या आमच्या सारख्यांचं वेगळं आहे. माझी जर लेक असेल मला जवळची वाटते पुतणीपेक्षा, माझा लेक पुतण्यापेक्षा जवळच. हे आपलं आचरण, संतांचं नाही. संतांना सगळे सांगायचं. आणि तिसरा गुण काय आहे? संतांनी सरता केलो तैसा परी. आपलंच प्रमाण दिले महाराज. चंदनाने बोरी व्यापिली. म्हणजे चंदनाच्या सान्निध्यामध्ये जे येत ते सुद्धा त्यांच्यासारखंच. हे गुण आहेत. गुरुजींच्या सानिध्यात जे जे लोक आले माझ्यावरून तरी मी सांगेल की त्यांचं कल्याण झालेलं आहे. आणि आज त्यांची मुलं हे जे सगळं वातावरण तयार करत आहेत त्यांचाही हेतू हाच आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मग अखंड चिंतन विठोबाचे करणार हे जे कुटुंब आहे, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. यापुढे ही अशीच सेवा करण्याची ईश्वर चरणी, पांडुरंगा चरणी माझी प्रार्थना आहे की यांच्या हातून जशी सेवा घडते त्यांच्यासाठी सेवा घडण्याची संधी पुन्हा येऊ. एवढं बोलतो. झालेली सेवा परमात्मा पांडुरंग सर्व संतांच्या ज्यांचा पुण्यस्मरण आहे त्यांच्या चरणी अर्पण करतो. बोलिलो जे काही आपल्या हिता, वचन नेनता क्षमा कीजिए. एवढं बोलतो आणि माझ्या ज्ञानेश्वर